सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी बंजारा समाजाच्या वतीने भाजपचे राम सातपुते यांना दिला पाठिंबा। बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तथा सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांना भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांच्यासह आमदार सुभाष देशमुख आणि जालन्याचे काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी भेट घेऊन चर्चा केली होती। मात्र या दरम्यान आधार ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे अध्यक्ष श्री राठोड यांनी हत्तूरचे माजी सरपंच धर्मा राठोड, प्रतापनगरचे नाना चव्हाण, घोडातांड्याचे माजी सरपंच चंद्रकांत चव्हाण, राजू चव्हाण आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांना बंजारा समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाच्या विकासाचे विजन असून तेच देशाला विकास साधू शकतात म्हणून पाठिंबा दिल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल युवराज राठोड यांनी सांगितले। तशी तर भूमिका 4 ते 5 दिवसाची घ्यायची ठरली होती, पण आता आज उद्या आता 5 वाजता प्रचार संपतो। तसं आमच्या बंजारा समाजाचा मेळावा घेऊन जाहीर भूमिका करायची होती, पण तेवढा वेळ नसल्या कारणाने मी आज माझी भूमिका आपल्या माध्यमातून जाहीर करतो। आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे काही नायकांशी चर्चा झाली, काही नायकांनी सांगितलं की आम्ही वेळेच्या अभावी येऊ शकत नाही, तू जो निर्णय घेईल तो आम्ही तुझ्या पाठीशी आहे। बंजारा समाजाची जी प्रतिमा आहे समाजात, म्हणजे ते दारूचा व्यवसाय करते, तर ती प्रतिमा पुसून काढण्यासाठी महायुतीकडनं काय प्रयत्न होतो? सध्या मला वाटतं काही गोष्टी अल्प प्रमाणात आहेत। आता सगळ्यांचे मला वाटतं शिक्षणाकडे ओढ आहे, जरा एज्युकेटेड किंवा पोलीस। आता मी स्वतः 2 हॉस्पिटल चालवतो, त्यामुळे अलीकडच्या काळात त्या गोष्टी जरा लोप पावल्यासारख्या झालेल्या आहेत। तरी आम्ही प्रबोधन करू, हळूहळू एकदम बदल। तुम्ही तर म्हणता की मेळावा घेतला नाही, पक्षालाही मानणारा गट असतो, पण आमच्या काही समर्थक आहेत, आम्हाला मानणारा काही वर्ग आहे। आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत, आम्हाला मानणारा वर्ग हे आमच्या भूमिकेशी ठाम असते। कारण चंद्राम गुरुजी यांची पूर्ण ना की भाजपची नगरसेविका आहे माझ्या भाजपचंच काम आहे। शहरामध्ये 2 नगरसेविका आहेत आमच्या समाजाचे, म्हणत नाही 70% आसपास हे भाजपला मतदार होईल। मला तरी वैयक्तिकरित्या कुठली मदत झाली नाही, पण जुन्या काळातल्या लोकांना काय मदत झाली ते त्यांच्या स्वार्थापोटी स्वतःपुरती मदत झाली, समाजासाठी कुठला मदत झाली असं तर मला दिसत नाही। काय नाही, फक्त तांडा विकास सुधारणेसाठी योजनेसाठी पैसे, बाकी कोरागड जे तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे त्याच्या संदर्भात लवकर पूर्तता करून शक्य नाही। आता स्वतः हत्तूरच्या सरपंचांनी सांगितलं त्यांना किती निधी मिळाला ते। आता घोड्यातांड्याचे सरपंच आहेत, ते सुद्धा विकास घोड्यातांड्यामध्ये केलेले आहे। कारण गेल्या 10 वर्षात मला वाटतं तांडा विकास सुधार योजनेचे जे नियम होते 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरात ते सुद्धा शिथिल केले आहे। मला वाटतं आम्हाला जे आतापर्यंत जे आम्हाला काँग्रेसकडून जे मिळालेलं हे होतं आणि आता यांच्याकडून जे 2014 पासून आम्हाला आहे, आम्ही ह्याच्यात प्रेरित होऊन आम्ही भाजपमध्ये, आम्ही तर भाजपचं काम करतो, भैयाला परत आम्ही भाजपमध्ये आणून त्यांचा अजून भक्कम पाठिंबा घेऊन अजून होईल तेवढा आम्ही शक्य होईल तेवढं भाजप प्रत्येक तांड्यातून लिहून देण्याचा प्रयत्न करतो। प्रधान योजनेतून सगळ्याला देश आहे आणि देशाला त्यांचे नेतृत्व खूप गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशाला पुढे घेऊन गेलेले आहे साहेबांनी, त्याच पद्धतीनं आपल्या देशाची भूमिका इतर देशासमोर मांडण्याचं काम हे नरेंद्र मोदी साहेब हे करतील असं आम्हाला मुद्रा लोन योजना आहे आणि जे हर घर जल योजना आहे आणि जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या त्या माध्यमातून तांड्याचे विकास झालेले आहे। अशी आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून ज्या तांड्याला 2-4 घरं मिळत होती, आता तिथं 50 आणि 100 घरं मिळाला आहे। 1,20,000 रुपये भेटतोय। आता कसं आहे, जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यामुळे शहरी भागामध्ये 2.5 लाख रुपये देण्यात आलेले आहे आणि ग्रामीण भागामध्ये जागेचा प्रश्न येत नाही। तुळजापूर हवे, मंगळवेढा हवे। तुमचा निर्णय वेगळा, ही फक्त तात्पुरती आहे नाही। मी कुठल्याही पक्षात सक्रिय नाही, पण भाजपला विधानसभेवेळी सुद्धा सहकार्य करण्याची भूमिका आहे। युवराज राठोड, दक्षिण विधानसभा 2019 चा उमेदवार। मी आज आदरणीय रामजी सातपुते यांना विनाशर्त आज पाठिंबा देत आहे। बंजारा समुदाय त्याकडून आज आमच्या समाज बांधवांना असे आवाहन करतो की
आपण मला मानणारा गट व मला माझे समर्थक आज आपण सर्वांनी भाजपला मतदान करायचं आहे. येणाऱ्या काळात मोदी साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी राम सातपुते यांना मतदान. मी धर्मराज राठोड. मी आमच्या सर्व बंजारा बांधवांना कळकळीची विनंती करतो की आज आपण सर्व युवराज भैयाच्या माध्यमातून सर्व म्हणताने आपले जेवढे आहेत तिथून भरभरीत मताने भरभरीत मताने आपल्याला रामभाऊजी सातपुते यांना निवडून द्यायचं आहे आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये भाजपकडूनच आपलं बंजारा समाजाचा विकास होणार आहे. म्हणून आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावी.